आपल्यासोबत कारंजा लाड मतदारसंघाचे आमदार सईताई ढाके आहेत आणि जाणून घेऊया काय म्हणणार ताई. यावेळी आपण विधानभवनामध्ये आले आहे. विदर्भाचे महत्त्वाचे प्रश्न आहे. विदर्भात अधिवेशन होते, काय बोलतो? विदर्भाचे प्रश्न म्हणजे असे की वीज वितरणाचं आहे आणि विकास कामे भरपूर आलेली आहे. जेव्हा माझे मिस्टर आमदार होते त्यांची बरीच स्वप्न पूर्ण झालेली आहे विकास कामाची आणि त्यामुळं मला ते पूर्ण करायचे आहेत विकास कामं. पाटबंधारे म्हणा, पाणी आणि विजेचं काम आहे, पूर्णतेचं काम आहे, ते पूर्ण करायचं आहे. असं वाटते कुठंतरी जे आपला जो मतदारसंघ आहे विदर्भाचा क्षेत्रामध्ये विदर्भाच्या मातीचे तुम्ही आहेत आणि कुठंतरी शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. तो प्रश्न तर आम्ही मांडणारच आहे साहेबांसमोर की सोयाबीनला फार कमी भाव आहे शेतकऱ्याला आणि उडीद सगळ्या वेळेला भाव कमी होऊन राहिला आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांची फार नाराजी आहे. शेतकऱ्यांची हीच नाराजी होती की आम्हाला भाव दिला पाहिजे आणि सगळ्यात मरण म्हणजे शेतकऱ्यांचंच जास्त आहे. बळीराजाच सुखी नाही तर जनता कशी सुखी राहणार आहे. एकूणच आपण लाडकी बहीण योजनेमुळे हा महायुतीला यश आलं कसं मानतात, काय म्हणतात? बरंच ते असतं लाडकी बहीण योजनेमुळे आली आणि सगळ्या कार्यक्रमांनी त्यामुळे आपल्याला यश आलं. काय म्हणणार ताई, ज्या प्रकारे जे विरोधक आहेत ते ईव्हीएमवर ठिकरा फोडतात, तर मला एवढी माहिती नाही त्यातली. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला म्हणते. नाही, मला तर काही असं वाटत नाही घोटाळा झाला म्हणून. कारण यावेळी सगळे कार्यकर्ते आणि पक्षाने खूप चांगलं काम केल्यामुळं आणि आपले फडणवीस साहेबांनी आम्हाला फार पाठिंबा दिला आणि वेळोवेळी मदत केली. त्यामुळे सगळं कार्यकर्ते सगळे सोबत होते. त्यामुळे आणि लाडकी बहीण योजनेमुळं जास्त फायदा झाला. एक शेवटचा प्रश्न ताई, काय म्हणणार की कारंजा लाड मतदारसंघातून आपण नेतृत्व करतात, 2 नगर परिषदा क्षेत्रामध्ये आहे, बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, त्यासाठी काय? बेरोजगार आहे आणि महिलांसाठी काही योजना आणायच्या आहेत. शिक्षक बेरोजगार आहे, त्यांना पण आम्हाला मदत करायची आहे आणि काही मेडिकल कॉलेजचा वगैरे प्रस्ताव आणायचा आहे. तर सध्या आहे आमचा प्रस्ताव MIDC आणायचे. MIDCचं काम पहिले करायचं आहे आणि रेल्वेचं पण करायचं आहे. आपल्यासोबत होते कारंजा लाड मतदारसंघाचे आमदार सईताई ढाके आणि एकूणच कारंजा लाड या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार, MIDC आणणार आणि MIDCमुळे उद्योग तिथे उभारणार, सुशिक्षित बेरोजगारांना तिथे रोजगार उपलब्ध करून देणार आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळणार या प्रकारच्या मागण्या सरकारला करणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. मी कॅमेरा पर्सन दिलीप सुखदेव शिंदेदार सिटी न्यूज.